मित्रांनो, इट्स अ डे अब तक 56 ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. सॅटर्डे आहेच, बट ऑफिसला जायचं आहे कारण की महापौरांची एक विजिट आहे. सो विजिट वगैरे ते अटेंड करून मग आपण येऊ घरी. थोडंच काम आहे, बघूया. आणि तसे पण सुट्टीच्या वेळेला लवकर जाग येते आणि तसंच झालं. आज 7:30 सकाळी जाग आली आहे. लोळत होतो, पण ठीक आहे, चलो आपण जाऊया. सो मित्रांनो, मी या 4-5 दिवसात हे अनुभवलं की म्हणजे गेल्या महिन्यापासूनच अनुभवतो की डेली ब्लॉगिंग करणं एवढं कठीण नाही आहे. आता मी ब्लॉगिंग करतोय हॉरिझॉन्टलच. त्यात माझा सकाळचा कॉन्टेंट आणि संध्याकाळचा कॉन्टेंट हा फिक्स आहे. सकाळी ऑफिसचा आणि संध्याकाळी जिमचा कॉन्टेंट काढायचा असतो, तो मधला काढायचा असतो, जो मी काढतो कसाही. म्हणजे काही माझं कॉन्टेंट शूट करायचं असेल तर त्या हिशोबाने काढतो किंवा काही करून तो काढतोच कॉन्टेंट. फक्त त्या गोष्टी जरा मॅनेज होता आल्या ना तर नीट होतं सगळं. आणि पुढच्या गोष्टीचा विचार सोडून दिला तर सगळ्याच गोष्टी नीट होतात. म्हणजे फार वरतून पाणी येतं आणि मग आपलं नायगावचं पाणी बॅक होतं आणि ते बॅक झाल्याने काय होतं तर ते सगळं अगदी सनसाईड गास बीज सगळं येतं आणि मग बॅक पाणी बसला त्यांना मार्ग सुचवलेलं आहे आपण. सो म्हणजे सोमवार ते शुक्रवार कॉन्टेंट काढायला मजा येते कारण की जिमला पण जायचं असतं. आज सॅटर्डेला आज काहीच नाही आहे म्हणजे करायला माझ्याकडे. आता काहीतरी खाऊन थोडंसं वॉकला जाईन तेवढंच. बट तरी पण त्यात पण करता आलं पाहिजे. काय नाही करता आलं तर बघतो. पण आजपासून मॅच सुरू होत. सगळ्यात मोठा कॉन्टेंट तर तोच आहे. आज तर RCB आणि हैदराबादची मॅच आहे. सो त्या मॅचला भेटू आपण. म्हणजे असं तोपर्यंत माझा ब्लॉग येईल. पण तेव्हा मॅचची एक इनिंग झाली असेल तोपर्यंत हा ब्लॉग येईलच. ठीक आहे. येस भाई, येस. कॉन्टेंट काढणं मुश्किल आहे. म्हणजे सोमवार ते शुक्रवार कॉन्टेंट काढणं ही वेगळी गोष्ट असते. बट शनिवार आणि रविवार म्हणजे मला आता उद्याचा प्रश्न पडलाय रविवारचा. सो हो, आजच्या ब्लॉगमध्ये असं एवढं काही खास नव्हतं. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की मी शो केलाय तो ब्लॉग. म्हणजे मी थांबलो नाही की ब्लॉग नाही म्हणजे काय कॉन्टेंट नाही तर मी ब्लॉग कसा करेन. बट आय मेक इट हॅपन्स. कारण की जर 104 दिवसाचा जर तो चॅलेंज आहे तर तो मला कम्प्लीट करायचा आहे. आणि मला फक्त कम्प्लीट करायचा नाहीये, मला तो काहीतरी स्वतःसाठी करायचा आहे. एक डिसिप्लिन आणायचा आहे आणि जो डिसिप्लिन येतोय आणि जो डिसिप्लिन कम्प्लीट होतोय. सो इट्स ओके. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत